आमच्या सिव्हिल सर्जन डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम यांच्या त्रासामुळे आम्ही इथे निवेदन देणार आले कलेक्टर ऑफिसला। आमची पगार वेळेवर होत नाही, कोणताही कामं करायला पैशाची मागणी केली जाते आणि पैसे घेतले गेलेले आहे आणि आमच्या डॉक्टर आणि नर्सेसला कोणत्याही गोष्टीसाठी आमची पगार काढण्यासाठी आमचे आदिवासी भत्ता लावण्यासाठी सुद्धा आमच्या नर्सेसकडनं पैसे घेतलेले आहे। त्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम जिल्हा शल्य चिकित्सक हे भ्रष्टाचारी अधिकारी आहे ज्यांना आमच्या नंदुरबार जिल्ह्यातनं हटवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे। जर आमचे पगार आणि आम्हाला सगळे सोयी सुविधा उपलब्ध झालं तर आमचा नंदुरबार जिल्हा हा कुपोषणमुक्त करण्याची आमच्यामध्ये ताकद आहे। पण आम्हालाच पगार पाणी नाही भेटलं तर आम्ही कुपोषण होऊन आम्ही सुद्धा एक कुपोषित व्यक्ती बनणार आहे। आम्ही शासन प्रशासनाला काय उत्तर द्यावं यासाठी आमची जी निवेदनामार्फत आम्हाला हे अधिकारी नाही पाहिजे, जिल्हा शल्य चिकित्सक ह्यांना हटवण्यात यावे आणि तात्काळ न भ्रष्टाचारी असलेला आम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक उपलब्ध करून द्यावं असे आम्ही शासन प्रशासन आणि आमच्या नंदुरबार जिल्ह्याच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना हे आमची समस्या काय आहे। आमच्या कर्मचाऱ्यांचा एक आरोग्य कर्मचारी आमच्या कानाकोपऱ्यात आदिवासी जिल्हा म्हणून ओळखलं जातं, पण आदिवासी जिल्ह्यामध्ये जे आरोग्य सेवा पुरवणारे डॉक्टरपासून नर्सेसपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना पगार पाणी नाही तर आम्ही कोणत्या पद्धतीने काम करू। आमचं मानसिकता खच्चीकरण झालेलं आहे आमच्या आर्थिक बजेटमुळे, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर ह्या नंदुरबार जिल्ह्याने हटाव करण्यात यावं ही आमची नर्सेस संघटना आरोग्य विभागाकडनं सगळ्यांचं एक मत सहमतीने आमचं निवेदन आहे। वर्षा लवाडे मॅडम को हटाव हटवलंच पाहिजे। भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लहाडे यांना भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लहाडे यांना आता नाही तर कधीच नाही। भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना नंदुरबार जिल्ह्यामधून हटवलंच पाहिजे।